Hey everyone, good evening. So hope you are doing great. So before we start, just type in chat. Are you from IT or non-IT background? Yeah, it's perfect. So today we are start SQL from absolute zero. So no prior experience needed for this. And just trust me, if you follow this series properly, you will able to check data analysis interview questions definitely. So before you start, we will start by SQL. So let me ask you one question. So, how many of you use apps like Amazon, Instagram, or banking apps? All these apps are stored data somewhere, right? So, that somewhere is called the database. हा, पण पाहूया एसक्यूएल म्हणजे काय एक्झॅक्टली. तर स- सगळेजण डेटा यूज करतोच आपण, पण तो डेटा कुठं ना कुठं तर स्टोअर होत असेलच. तो डेटा जिथं स्टोअर होतो त्याला डेटाबेस म्हणतात. सो त्या डेटाबेसला इंटरॅक्ट करण्यासाठी आपण एक लँग्वेज यूज करतो. त्या लँग्वेजला एसक्यूएल बोलतो. सो एसक्यूएल म्हणजे स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. सो यूज टू इंटरॅक्ट विथ द डेटाबेस. टू the core skill was for this is a data analysis. So now you can see there. So here is the what is SQL. SQL is a structure query language. So आपण हे एसक्यूएल कुठं कुठे यूज करू शकतो. सो आपण पाहिलो तर बँकिंग सिस्टीममध्ये, ई कॉमर्स प्लॅटफॉर्ममध्ये, हॉस्पिटल्समध्ये, हेल्थ केअर सिस्टीममध्ये आणि सोशल मीडियामध्ये एसक्यूएल सगळीकडे यूज होते. म्हणजे आपण जिथं डेटा असतो तिथं आपल्याला एसक्यूएल यूज होणार. कारण डेटाशी इंटरॅक्ट करण्यासाठी किंवा डेटा एक्सट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला एसक्यूएल यूज करावंच लागेल. तर एसक्यूएल आणि डेटाबेस. तर डेटाबेस म्हणजे काय? सर डेटाबेस म्हणजे पाहायला गेलं तर आपण इट्स अ कलेक्शन ऑफ द ऑल डेटा. आणि जिथं डेटाबेस असतो तिथं हा डेटाबेस रोज आणि कॉलम्समध्ये स्टोअर केलेला असतो. फॉर एक्झाम्पल, इफ यू गेट वन टेबल लाईक सम कॉलम्स अँड सम रोज. कॉलम नेम, आय डी, नेम, सॅलरी. द त्या टेबलमध्ये खूप सारे डेटा असतात. समजा की 1, 2, 3 त्यांची आयडी आहे. नेम आहे राम श्याम अँड सॅलरी आहे 3000 अँड 5000. सो लाईक दिस. सो यू विल गेट ऑल दिस. गॉट इट. आता आपल्याला ह्याच्यासोबत इंटरॅक्ट करायचं आहे. तर इंटरॅक्ट करण्यासाठी आपल्याला बेसिक सिंटॅक्स माहीत असला पाहिजे की डेटासोबत इंटरॅक्ट करण्यासाठी आपण काय यूज केलं पाहिजे. तर आपल्याला आपण फर्स्ट आज शिकणार आहोत सिलेक्ट स्टेटमेंट. तर सिलेक्ट स्टेटमेंट हे असे आहे की आपल्याला डेटाबेस सोबत डेटा कलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट स्टेटमेंटचा यूज केला जातो. त्याचा बेसिक सिंटॅक्स आहे सिलेक्ट, कॉलम नेम, फ्रॉम, टेबल नेम. आता सिलेक्ट आणि फ्रॉम हे दोन कीवर्ड्स आहेत. सिलेक्ट हा डेटा एक्सट्रॅक्ट करण्यासाठी यूज केला जातो आणि फ्रॉम हा कोणत्या टेबलमधून आपल्याला डेटा घ्यायचा आहे हे सांगण्यासाठी आपल्याला फ्रॉमचा कीवर्डचा यूज केला जातो. आता इथं कॉलम नेम आपण जे मेन्शन केलेलं आहे, कॉलम नेम म्हणजे डेटाबेसमध्ये जो डेटा स्टोअर केलेला असतो रोज आणि कॉलम्समध्ये, त्या कोणत्या कॉलमचा डेटा आपल्याला हवा आहे हे पाहण्यासाठी आपण तिथं कॉलमचं नेम स्पेसिफाय करतो. तर आपण एक एक्झाम्पल पाहूया इथं जे आपल्याला क्लिअर होईल. तर एक आपल्याकडं एम्प्लॉई नावाचा एक टेबल आहे असं आपण समजूया. त्या एम्प्लॉई टेबलमध्ये आपल्याला नेम फाइंड आउट करायचा. त्या एम्प्लॉई टेबलमधून नेम आपल्याला एक्सट्रॅक्ट करायचा आहे. तर आपण सिम्पलमध्ये क्वेरी लिहिणार की त्या एम्प्लॉई टेबलमध्ये, आता एम्प्लॉई टेबल म्हणजे आपण हाच कन्सिडर करूया एम्प्लॉई टेबल. या एम्प्लॉई टेबलमध्ये कॉलम म्हणजे हे 3 कॉलम आहेत, आय डी, नेम आणि सॅलरी. आणि त्याच्यामध्ये हे 2 रोज आहेत, 1, 2 त्याचे आय डी आहे, नेम राम श्याम आहे आणि सॅलरी 30,000 40,000 आहे. आता ह्यामधून आपल्याला डेटा एक्सट्रॅक्ट करायचा आहे, नेम फाइंड आउट करायचा आहे की ह्या एम्प्लॉईचे नेम काय काय आहे. तर राम आणि श्याम हे 2 नेम आहेत
त्या टेबलमध्ये. तर आपल्याला तो नाम नेम घेण्यासाठी आपल्याला क्वेरी डेटाबेसमध्ये टाकावी लागेल, की त्यासाठी आपल्याला क्वेरी ही फाईंड टाकावी लागेल की सिलेक्ट काय पाहिजे आपल्याला, सिलेक्टमध्ये नेम पाहिजे की त्या एम्प्लॉय टेबल. आता ह्या टेबलला नाव देऊया आपण एम्प्लॉय टेबल म्हणून. एम्प्लॉय टेबल आहे की ह्या एम्प्लॉय टेबल मधून आपल्याला नेम हवा आहे, म्हणून आपण क्वेरी टाईप केली सिलेक्ट नेम फ्रॉम एम्प्लॉय. आता ही क्वेरी आपल्याला काय रिटर्न करणार, की ही क्वेरी आपल्याला रिटर्न करेल की त्याची नेम. आता नेम मध्ये काय आहे, एम्प्लॉई नेम हे टेबलचं कॉलमचं नेम असेल आणि फर्स्ट राम आणि शाह जे आहे ते रिटर्न करेल ही क्वेरी. तर आपलं एक सेकंड क्वेरी पाहूया की आपल्याला समजेल त्याच्यानुसार. तर सेकंड क्वेरी आहे की सिलेक्ट नेम सॅलरी फ्रॉम एम्प्लॉय. आता आपल्याला एम्प्लॉय टेबल मधून नेम पण पाहिजे आहे आणि सॅलरी पण हवी आहे. तर दोन्ही एक्सट्रॅक्ट करण्यासाठी आपण करतो की दोन्ही कॉलम कन्सिडर करतो. दोन्ही कॉलम आपण सिलेक्ट नंतर दोन्ही कॉलम देतो आणि कोणत्या टेबल मधून हवे आहे आपल्याला ती टेबलचं नाव आपण देतो की एम्प्लॉय टेबल मधून हवं आहे. तर हे आपल्याला काय रिटर्न करेल की सिलेक्ट सोबत नेम पण आहे सॅलरी. मग आपल्याला हे रिटर्न करेल, फॉर एक्झाम्पल फर्स्ट कॉलम आहे एम्प्लॉई नेम आणि सेकंड कॉलम आहे सॅलरी. तर फर्स्ट कॉलम मध्ये आपल्याला ते रिटर्न करणार की त्याचे नेम काय आहे, राम, आणि त्याचं सॅलरी आहे 30,000. आणि सेकंड रो मध्ये रिटर्न करणार श्याम आणि त्याची सॅलरी आहे 40,000. म्हणजे ही क्वेरी आपल्याला त्याचे नेम पण रिटर्न करेल आणि सॅलरी पण रिटर्न करेल. तर आपण नेम आणि सॅलरी दोन्ही कॉलमचे नेम दिलेला असतो. त्यामुळे आपण थर्ड एक्झाम्पल पाहू की त्यामध्ये आपल्याला समजा की सगळा डेटा टेबलमध्ये, आता कॉलम किती आहे तिथे, कॉलम आहे 3, आय डी नेम आणि सॅलरी. त्या आय डी नेम सॅलरी मधून आपल्याला तिन्ही कॉलम पाहिजे आणि आपल्याला नेम पण द्यायचं नाही आहे त्याच्यामध्ये. तर त्यासाठी आपण यूज करतोय ऍस्ट्रिक सिम्बॉल. तर ऍस्ट्रिक सिम्बॉल आपल्याला घेऊन येतो की ऑल डेटा देऊन येतो ऍस्ट्रिक सिम्बॉल. तिथे त्या टेबलमध्ये जे सगळे कॉलम आहेत ते सगळे कॉलम आपल्याला तो ऍस्ट्रिक आपल्याला रिटर्न करेल. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ऑल डेटा रिटर्न करेल. म्हणजे हा जो ऑल डेटा आहे हा ऑल डेटा हा ऍस्ट्रिक सिम्बॉल आपल्याला रिटर्न करेल, बिकॉज तिथं सगळे कॉलम कन्सिडर केलेले. आता आपण रिअल टाइम सिनारिओ मध्ये हे ऍस्ट्रिक आहे ना, हे आपण यूज करायचं नाही. कारण त्याच्यामुळे काय होतं, परफॉर्मन्स इश्यू येऊ शकतो. म्हणजे समजा एका टेबलमध्ये एक 100 कॉलम आहेत, 30 कॉलम आहेत, तर आपण स्टार मेन्शन केलं की ते 30 कॉलम आपल्याला रिटर्न मध्ये ते देणार. म्हणजे ते डेटा लोड होण्यासाठी टाइम घेणार. तर आपल्याला जे एक्झॅक्टली कॉलम हवे आहेत तेवढेच कॉलम आपण सिलेक्ट स्टेटमेंट नंतर टाकायचे आणि कोणत्या टेबलमध्ये हवे ते टेबलचं नाव टाकायचं. म्हणजे तो आपल्याला काय करेल की जितके कॉलम आपल्याला हवे तितकेच कॉलम आपल्याला रिटर्न करेल. आपण आता एक प्रॅक्टिस एक्झाम्पल पाहूया की हे 3 प्रॅक्टिस आहेत. आपण आता त्यासाठी मी एक इथं टेबल बनवलेलं आहे. काय करूया, पहिला एक डेटाबेस क्रिएट करूया. आता डेटाबेस म्हणजे जिथं आपला ऑल डेटा स्टोअर असेल. आता डेटाबेस क्रिएट करण्याची क्वेरी काय आहे, क्रिएट डेटाबेस डेटाबेस नेम. हे डेटाबेस नेम तुम्हाला जे हवे ते आपण देऊ शकतो. म्हणून आपण क्रिएट ही एक कीवर्ड आहे, डेटाबेस हा एक कीवर्ड आहे. ह्याच्यानुसार आपण डेटाबेस क्रिएट केला, क्रिएट डेटाबेस डेटाबेस नेम. तर इथे डेटाबेस क्रिएट झाला. आता ह्या डेटाबेसमध्ये आपल्याला यूज करायचा डेटाबेस. आपण एक कीवर्ड आहे यूज म्हणून, आपण यूज कीवर्ड यूज करणार आणि हा डेटाबेस यूज करणार. तर हा यूज, मी हा डेटाबेस यूज केला प्रमाश्रवण. आता आपल्याला एक टेबल क्रिएट करावा लागेल, जो आपण एम्प्लॉय एम्प्लॉय टेबल बोलत होतो. आता टेबल क्रिएट करण्याची क्वेरी आहे क्रिएट टेबल टेबल नेम. तर क्रिएट टेबल टेबल नेम हा पण एक कीवर्ड आहे, हा पण एक कीवर्ड आहे. आणि इथं जे आपल्याला टेबलचं नाव आपल्याला द्यायचं आहे ते आपण द्यायचं आहे. आता क्रिएट टेबल टेबल नेम. आता ह्या टेबल नेम मध्ये कोणते कोणते कॉलम्स आपल्याला हवे, आपण जसं पीपीटी मध्ये पाहिलं की आपल्याला ह्या टेबलमध्ये 3 कॉलम होते, आय डी नेम आणि सॅलरी. तसेच आपल्याला आता ह्या एम्प्लॉई टेबलमध्ये किती कॉलम हवे आहेत, तर मी इथे कन्सिडर केले एम्प्लॉई आय डी फर्स्ट कॉलम झाला, फर्स्ट नेम सेकंड कॉलम झाला, लास्ट नेम थर्ड कॉलम झाला,
त्या एम्प्लॉईचे डिपार्टमेंट 4th कॉलम झाला, त्याची सॅलरी 5th कॉलम झाला, आणि तो हायर कधी झालाय त्याची आपण हे कन्सिडर केलं. आपण हे नंतर पाहूच, जे कन्स्ट्रेन आपण कन्सिडर केलेले आहेत ते. आता ह्या एम्प्लॉई टेबलमध्ये आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा आहे. म्हणजे आता हे स्ट्रक्चर क्रिएट झालं, आयडी नेम एम्प्लॉई, पण हा डेटा आपल्याला इन्सर्ट करावा लागेल. जसे 1 राम 30,000, 2 श्याम 40,000, तसा डेटा इन्सर्ट करण्यासाठी ही क्वेरी आहे. की ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, आपण इन्सर्ट आणि इंटू हे दोन कीवर्ड आहेत. की ह्या टेबलमध्ये आपण इथं डेटाबेस टेबल क्रिएट केला, ह्या टेबलमध्ये हा डेटा इन्सर्ट करण्याची ही क्वेरी आहे. आता आपण इथे काय करणार, इन्सर्ट ही कीवर्ड टाकला, इंटू कशामध्ये इन्सर्ट करायचं आहे ते टाकलं, कशामध्ये करायचं आहे एम्प्लॉई मध्ये. त्या एम्प्लॉईच्या मध्ये कोणते कोणते कॉलम्स आहेत, जे सगळे कॉलम मी इथं मेन्शन केले. एम्प्लॉई आयडी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, डिपार्टमेंट, सॅलरी, हायर. आणि काय इन्सर्ट करायचं, म्हणजे कोणत्या व्हॅल्यूज इन्सर्ट करायचं, तर ह्या व्हॅल्यूज एक कीवर्ड आहे. हा व्हॅल्यूज टाकला. आता एम्प्लॉई आयडी 1 टाकली, हायर डेट सगळ्यांचे नाव टाकले, असा मी एक डेटा कन्सिडर केला होता. समजला. तर ही क्वेरी रन केली आपण. ही क्वेरी रन करायची पूर्ण इथंपर्यंत. ही क्वेरी रन केल्यानंतर ना आपल्याला त्या टेबलमध्ये डेटा येईल. ठीक आहे. तर आपल्याला हा डेटा पाहायचा आता. आता आपण जसे पाहिलं, आपल्याला पूर्ण डेटा पाहायचा. आता कॉलम कोणते कोणते होते आपल्याकडे इथं, एम्प्लॉई आयडी होता, फर्स्ट नेम होतं, लास्ट नेम होतं, डिपार्टमेंट होतं, सॅलरी होतं, नाही म्हणजे सगळे कॉलम मला हवे. आता हे सगळे कॉलम हवे आहेत, तर त्यासाठी आपण काय पाहिलं होतं, की ऍस्ट्रिक सिम्बॉल यूज करायचा. तर त्यासाठी आता आपण इथं यूज केलं आहे. दिसते. ठीक आहे. तर सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. आता मी एम्प्लॉयचं नेम दिलं, तर ही कीवर्ड आहे, हा एक कीवर्ड आहे, आणि हे ऍस्ट्रिक सिम्बॉल. ऍस्ट्रिक सिम्बॉल आपल्याला काय करतो, ऑल डेटा घेऊन येतो. तर गेट ऑल डेटा. तर मी हा सिलेक्ट केली आणि इथं रन केली ही क्वेरी रन केल्यानंतर ना आपल्याला सगळा डेटा इथं दिसेल. हा दिसेल म्हणजे एम्प्लॉई आयडी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, डिपार्टमेंट, सॅलरी, हायर, म्हणजे हे सगळे कॉलम आपल्याला दिसले इथं. आणि जो डेटा आपण 100 डेटा इन्सर्ट केलेला आहे, तो 100च्या 100 डेटा आपल्याला इथे. तर आपल्याला आता जसे तर बोलले आपल्याला काय फाइंड करायचं आहे प्रॅक्टिस याच्यामध्ये, शो ऑल डेटा. आपण फर्स्ट क्वेश्चन तर पाहिला की सगळा डेटा आपल्याला शो करायचा आहे, त्यासाठी ऍस्ट्रिक सिम्बॉल. तर शो ओनली नेम्स. तर आपल्याला फक्त नेम फाइंड आउट करायचा आहे त्याच्यामधून. तर त्याच्यामध्ये काय केलं, आपल्याला ओनली नेम फाइंड आउट करायचा. तर आता याच्यामध्ये ओनली नेम पाहिजे आपल्याला. तर ओनली नेम पाहिजे आहे, तर आपण नेम याच्यामध्ये काय आहे, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. तर मी काय केलं, सिलेक्ट कीवर्ड आहे, फ्रॉम कीवर्ड आहे, ज्यामध्ये आपल्याला काय काय पाहिजे आहे, फर्स्ट नेम पाहिजे आहे आणि लास्ट नेम हवे. तर त्याच्यामधून आपल्याला सिलेक्ट फर्स्ट नेम कॉलमचं नाव टाकले, लास्ट नेम कॉलमचं नाव टाकले. कशामधून हवे आपल्याला, एम्प्लॉय टेबलमधून. तर एम्प्लॉय टेबलचे नाव टाकले. तर आपण ही क्वेरी रन केलं. तर ही क्वेरी रन केल्यानंतर आपल्याला काय दिसते, की आपल्याला फक्त फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आउटपुटमध्ये दिसतं. म्हणजे आपल्याला जे हवे आहे, आपल्याला फक्त फर्स्ट नेम आणि लास्ट नेम पाहिजे. त्याच्यानुसार आपल्याला फक्त दोनच नेम दिसत आहेत, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. म्हणजे ही पण आपल्याला क्वेरी एक्झिक्यूट झाली आहे प्रॉपरली. आपल्याला लास्ट क्वेश्चन काय होता आपला, आपल्याला आता इथं मार्क्स नको, आपण इथं सॅलरी घेऊया. ठीक आहे. तर आपल्याला काय इथं आपण ओनली फर्स्ट नेम अँड सॅलरी. तर त्यासाठी काय करणार आपण, सिलेक्ट कीवर्ड आहे आपला. त्यानंतर ना आपल्याला काय हवं आहे, फर्स्ट नेम पाहिजे. तर मी फर्स्ट नेम टाकलं. त्यानंतर न कॉमा. आपल्याला अजून काय हवं आहे, सॅलरी पाहिजे त्याची. सॅलरी टाकलं. कशामधून हवं आहे आपल्याला, फ्रॉम मधून. टेबलचं नाव टाकावं लागेल आपल्याला. तर ही क्वेरी आपल्याला रन करू. इथं काय दिसते आपल्याला, फर्स्ट नेम आणि सॅलरी. याच्यामधून आपल्याला हे कन्सिडर होते की आपण फर्स्ट नेम आणि सॅलरी घेतलेली होतं त्यावर. आता आपण कॉमन मिस्टेक काय करतो ते पाहूया. तर डेटा एक्सट्रॅक्ट करताना आपण टाकून देतो सिलेक्ट फ्रॉम एम्प्लॉय, आपण कॉलमचं नावच टाकत नव्हतं.
तर हे आपण अवॉइड करायचं की आपल्याला जे एक्झॅक्ट हवं आहे त्या कॉलमचं नेम आपल्याला सिलेक्ट आणि फ्रॉमच्या मध्ये द्यावं लागेल की तो कॉलम आपल्याला आउटपुटमध्ये हवा आहे. तर तो कॉलमचं नेम द्यावं लागेल. जर आपल्याला सगळे कॉलम हवे असतील तर आपण नेमच्या ठिकाणी ऍस्टेरिस्क टाकावं लागेल आपल्याला. पण दुसरी मिस्टेक करतो की सिलेक्ट नेम टाकतो आणि कशामधून हवा आहे ते टाकतच नाही. म्हणजे आपण सिलेक्ट करतो, काय हवा आहे ते सांगतो त्या एसक्यूएल कमांडला. त्यानंतर आपण काय पाहिजे आहे ते पण सांगतो, नेम हवा आहे, पण कशामधून पाहिजे आहे सांगतो. पण कशामधून हवे आहे हे सांगण्यासाठी एसक्यूएलला फ्रॉम कीवर्ड आहे. आपल्याला फ्रॉम कीवर्ड आपण टाकतच नाही होतं. मग आपल्याला एरर येतो. म्हणजे काय होतं इथं तर मी दाखवतो की समजा कॉमन मिस्टेक अशा होतात. हा, तुमच्याकडे आहे, आपण टाकतो सिलेक्ट टाकतो, आपण नाव टाकत नाही, फक्त फ्रॉम टाकतो, मी एम्प्लॉय टाकतो. तर इथं काय करतो, एसक्यूएल आपल्याला एरर देतो. काय एरर देतो, फ्रॉम इज नॉट अ व्हॅलिड कीवर्ड ॲज दिस पोझिशन एक्सपेक्टिंग फॉर लक सिलेक्ट. तर आपल्याला एसक्यूएल सांगतं की ही जी पोझिशन व्हॅलिड नाही आहे. सिलेक्ट नंतर आपल्याला फ्रॉम लगेच द्यावं लागेल, द्यायचा नसतो. आपल्याला काय हवं आहे ते सांगावं लागेल. आता इथं आपण नेम टाकलं किंवा आपण फर्स्ट नेम टाकलं की ते रेड लाईट निघून जाते इथून. म्हणजे ते म्हणते की ह्याच्यातही व्हॅलिड पोझिशन आहे, तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. दुसरी मिस्टेक आपली जी पाहिली आपण ती होती आपल्याकडून की आपण नेम टाकतो पण फ्रॉम कीवर्ड विसरून जातो आपण एक्सेप्ट करताना. आपण असं टाकून देतो आणि रन करायला ट्राय करतो, हे सिलेक्ट फर्स्ट नेम लास्ट नेम रन करायला ट्राय करतो पण आउटपुट येत नाही आपल्याला. आपल्याला एरर देतं इथं. पाहिलं तर हे बघा, सिलेक्ट फर्स्ट नेम लिमिट 0, अननोन कॉलम फर्स्ट नेम इज फील्ड लिस्ट. म्हणजे ते कॉलम कन्सिडर करत नाही की कोणत्या कॉलम मधून आपल्याला घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय टाकावं लागेल, फ्रॉम कीवर्ड पण मेन्शन करावं लागेल इथं. ठीक आहे. एक होमवर्क बघूया की मी टेबल क्रिएट करायची क्वेरी देईन तुम्हाला की त्यामधून ऑल डेटा, डिपार्टमेंट ओनली आणि नेम आणि सॅलरी हे फाइंड आउट करायचं. ठीक आहे. आणि आपण उद्याच्या सेशनमध्ये पाहूया की कसा यूज करायचा. म्हणजे डेटा आपण एक्स्ट्रॅक्ट करत असताना आपल्याला स्पेसिफिक डेटा हवा आहे, तर तो डेटा घेण्यासाठी आपण व्हेअर क्लॉजचा यूज करतो. ते पाहण्यासाठी आपण नेक्स्ट सेशन, उद्या सेशन जॉईन करू. ठीक आहे. थँक्यू.